नमस्कार. उपस्थितांचं स्वागत. उद्या आपल्या मतदारसंघातील आमदार सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वात जो काही राहुल गांधींच्या विरोधात मोर्चा होतो त्या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी आपण ठिकाणी बोललो आणि उद्या जो मोर्चा होतोय तो मोर्चा अगदी राहुल गांधीचं परदेशात जे राहुल गांधींनी वक्तव्य केलं ते वक्तव्याची तोडमोड करून जे काही व्हायरल केलं त्या वक्तव्याच्या आधारे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना एकत्र करून राहुल गांधींच्या जो मोर्चा होतोय तो मोर्चा आधी प्रथमतः काँग्रेस म्हणून आम्हाला ते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी म्हणून हा हास्यास्पद आहे. कारण आरक्षण आणि भाजप यांचा आजपर्यंतचा काळी मात्र संबंध नाही. कारण आरक्षणाला खरं सुरुवातीपासून जर कोणाचा विरोध असेल तर संघ परिवार आणि भाजप यांचा पारंपरिक हा त्यांचा विरोध आहे आरक्षणासाठी आणि त्याच विचाराचे आमदार आज आरक्षणाच्या समर्थनार्थ दिशाभूल करण्यासाठी जे काही मोर्चा करतात आणि त्यानंतर गांधी परिवार आणि काँग्रेस ह्याचा जर विचार केला तर आरक्षण देण्याचं काम हे त्यावेळी काँग्रेसने केलं आणि साधारणतः 80 ते 90च्या दशकात जे लोक नोकरीत लागले सरकारी नोकरीत त्यांची भरती झाली ती आज बरीचशी मंडळी आज रिटायर्ड आहेत आणि असं असताना जी मंडळी आज रिटायर्ड झाली आणि आजची परिस्थिती बघितली तर सर्व कंपन्या त्या खाजगी करून सगळ्या प्रायव्हेट करून कुठेतरी आरक्षण संपवण्याचा घाट हे गेली 10 वर्ष हे मोदी सरकार करत आहे. त्यावेळी सन्माननीय आमदार या विषयात इतकं बसतात हे खरोखरच कुठेतरी आमच्या सरकारला ते संशयास्पद वाटतं आणि मुळात हे जे आंदोलन आहे तो काल जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी काल जो काही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ह्या आपल्या विधानसभा मतदारसंघात जो बेंचेसचा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्याची चौकशी व्हावी म्हणून कुठचाही काल जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी जो मोर्चा काढला त्यात कुठेही राजकीय वास किंवा राजकीय रंग नव्हता. तो समाज एकत्र येऊन या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी जोरदार जो काही काल शक्ती प्रदर्शन प्रतिफलित झालं ते खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी यांचं मी युवक काँग्रेसच्या वतीनं जे काही त्यांनी काल एकी दाखवली त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो. कारण कुठेतरी जर या गोष्टीत भ्रष्टाचार होत असेल कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज जिल्ह्यात उठवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी केलं आणि असं असताना मला अपेक्षा होती की सन्माननीय आमदार सत्ताधारी आमदार म्हणून त्याने काल त्या ठिकाणी त्या लोकांची भेट घेऊन त्या लोकांचा प्रश्न समजून घेतला पाहिजे होता. पण त्यांच्या विरोधात उद्या काहीतरी त्यांच्याच समयात फूट पाडण्याचा प्रयत्न करून त्यांच्याच दुसरा गट निर्माण करून काही लोकांना हे गेले 2-3 दिवस आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय की आव्हान करतायत की 5 तारखेला आपण कणकवलीला या. पण मी जी काही आव्हान करणारी लोक आहेत त्यांना मी एवढंच विचारेन की उद्या थोड्या दिवसात काही जिल्हा परिषद इलेक्शन्स निवडणुका लागतील त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी जर सुदैवानं ओपनचं आरक्षण मिळालं आरक्षण पडलं त्यावेळी तुम्हाला ते तिकीट देतील काय. आणि जर त्यांनी मी आव्हान करतो की ज्या ठिकाणी जे आव्हान करणारी मंडळी आहे त्या ठिकाणी जर ओपनचं आरक्षण पडलं आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली भाजपने निवडून आणलं तर मी स्वतः पण माझी अपेक्षा एकच की प्रत्येक तालुक्यात एकच सीट द्या ज्या ठिकाणी ओपनचं आरक्षण आहे आणि जे आव्हान करताय त्या लोकांना त्या मतदारसंघात निवडून तिकीट द्या त्यांना निवडून आणा. मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा मी जाहीर सत्कार करेन. आणि दुसरा विषय काही त्यांचे खासदार जे काही वक्तव्य करतायत परवा एका त्यांच्या खासदाराने दलित समाजाबद्दल जे काही वक्तव्य केलं त्यावेळी ह्यांचं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांबद्दलचं प्रेम कुठे गेलं होतं हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि यासाठी जो काही आमदार साहेबांना आमची विनंती आहे की कुठेतरी आपल्या या जिल्ह्याच्या मतदारसंघात शांतता सर्व धर्मात आहे की कुठेतरी शांतता बिघडू नये एवढंच आम्ही या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. आणि
जे काही सत्य असेल ते नक्की जरूर तुम्ही आंदोलन करा, प्रश्न करा, त्यात आमचं काही विरोध नाही. पण कुठेतरी शब्दाचा विपर्यास किंवा जे काही बँकेचा घोटाळा आणि त्याचा प्रतिउत्तर म्हणून जे काही उद्याचं तुम्ही 5 तारीखचं आंदोलन करताय ते मुळात निषेधार्ह आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.